काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानात लोकशाहीचा जो मतदानाचा अधिकार दिला, आज त्याचं जिवंत उदाहरण आहे की एक मत काय करू शकतं, समोरच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण भारतीय जनता पार्टीने जी काही मला पुरस्कृत म्हणून ताकद दिली, बळ दिली, मी त्यांच्या पंकजाताई असेल, कराड साहेब असेल, सावे साहेब असेल, दस साहेब असेल, राजूभाऊ शिंदे असेल, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असेल, सर्वच नेत्याचे आभार मानतो. व मी एकटा निवडून आलं त्याचं दुःख आहे, कारण माझ्यासोबतचे 2 उमेदवार थोड्या फरकाने पडले, पण मी त्या दोन्ही लोकांना सोबत घेऊन बजाजनगरचा विकास आणि बजाजनगरला जे काय भूखंडाचा श्रीखंड खायचं काम चालू आहे, तर ते मी शब्द देतो की 1001% मी ह्या सर्व गोष्टीवर आळा घालून बजाजनगरचे कचरा व हे सगळ्याविषयी आपण 100% जागरूकतेने काम करणार. प्रत्येक महिन्याला मी MIDCची व MECBची व सिडको प्रशासनाची प्रत्येक महिन्याला लोकांसाठी, जनतेसाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक आढावा बैठक प्रत्येक महिन्याला राहणार. आमची रूपरेषा ठरलेली आहे, पण माझ्यासोबत अजून 2 आले असते, त्या विषयात अजून मला आनंद झाला असता. सचिन दादा, संभाजीनगर पश्चिम विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीवर दाखवलेला नागरिकांनी, मतदारांनी विश्वास, त्यांचे स्वतःला आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचे पुरस्कृत जरी असले तरी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सचिन भाऊ घरड हे आज चांगल्या मताने निवडून आले. ते जर एक मताने म्हणत असले तरी ही फाईट सामान्याची नव्हती, ही त्या तिथल्या असलेल्या प्रस्थापित लोकांच्या विरोधात ही फाईट होती. आणि त्यांनी जे काही तिथल्या पालकमंत्र्याचे जे काही पार्टनर आहे त्यांच्या विरोधात ही फाईट होती. म्हणजे सरळसरी पालकमंत्र्याच्या विरोधातली फाईट होती आणि त्याच्यामध्ये सचिन घरड हे विजय झालेले आहेत. म्हणून तिथल्या नागरिकांनी दाखवलेला विश्वास मतरूपी, म्हणून आम्ही त्या भागातला जे काही विकास करायचा तो 100% भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तो करतीलच. पण त्या भागातला जो कचरा करून ठेवलेला गेल्या 15 वर्षापासून ते सुद्धा साफ करण्याचं काम आमचे उमेदवार, आमचे सदस्य करतील. आणि पश्चिम विधानसभेमध्ये एकही जागा पालकमंत्र्याला मिळवता आली नाही, हे त्यांचं अपयश आहे. मी एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करेल की त्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे.